राज्याच्या वन खात्याला वाढलेले वाघ सांभाळता येत नाही. मानव वन्यजीव संघर्ष त्यांना अजूनपर्यंत थांबवता आलेला नाही. संघर्ष झाला की गावकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जाण्याऐवजी त्या वाघाला जेरबंद करायचे असे धोरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 8 दिवसात 3 वाघांना जेरबंद केले असून याच निर्णयामुळे वाघाचा जीवही गेला. राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष गेल्या दशकभरात शिगेला पोहोचला आहे. संरक्षित वाघांच्या स्थानांतरणाचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला, पण ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. वाघाने माणसाचा बळी घेतला की त्याला जेरबंद करायचे हीच मोहीम सध्या वन खात्याने सुरू केली आहे. एकदा जेरबंद केलेला वाघ मग कायमचा जेरबंद झाला तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही. तसाच एक प्रकार पुढे आला आहे. निमढेला परिसरातील वाघ धुमाकूळ घालतो म्हणून त्याला जेरबंद करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी खळसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याने निमढेला उपक्षेत्रातील जंगलालगत व गावामध्ये धुमाकूळ घालून 3 लोकांना ठार केले. यात बेंबळा येथील सूर्यभान कटू हजारे, निमढेला येथील रामभाऊ रामचंद्र हनवते आणि खानगाव येथील अंकुश श्रावण खोब्रागळे या 3 ग्रामस्थांचा समावेश होता. या वाघाला पकडण्यासाठी ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक्षक श्री वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. शनिवारी 18 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र खळसंगी परिक्षेत्रातील नियक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रमांक 59 मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछड्याला पकडण्यात आले.